या सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गावदेवी महाजनपाडा आयोजित क्रिकेटचा हा महासोहळा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच पाहतो आपण. एका बाजूला पाहतोय गावदेवी बरफपाडा, त्याच्या समोर आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. पेंढरीपाडा संघाने प्रथम नाणेफेक बरफपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्याने बॅट फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय पेंढरीपाडा संघाला. पहिल्या षटक घेऊन धीरज दिंदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल कट केला. थर्ड रिझन मध्ये आपण पाहतोय शतरक्षक आहे गली रिझन मध्ये. एक सिंगल येईल, सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पाहतो पण ओपन होताना पाहतोय. आकाश स्ट्राईक वरती आहेत. आकाश पागी यावेळेस स्लॉक केला या बॉलला. चेंडू जातो सरळ गॅप मध्ये निघून डीप फाईन लेग रिझनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी चौकार. आणि बरफपाडा संघाला 3 बॉलची पेनल्टी लागलेली आहे. कारण बघा मॅच संपली होती, त्याच्यानंतर तुमचा टॉस केला गेलाय, त्याच कारणास्तव तुम्हाला 3 बॉलची पेनल्टी लागलेली आहे. हे लक्षात घ्यायचंय तुम्ही. धीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावर फुल टच बॉल, फुल टोल वसूल केलाय. या बॉलला सरळ पाठवलाय फाईन लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय बिग शॉट, षटकार. थँक्यू डीजे. बघा पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्याच्यानंतर पाहिलं तर आक्रमण केलंय फलंदाज आकाश पागी यांनी. आकाशाला गवसणी घालणारा हा मोठा फटका खेळला होता षटकाराच्या रूपामध्ये. धीरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. अंगणमध्ये आपण पाहतो शतरक्षक आहे कुमार होतो तिकडे. सिंगल देईल, सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही. या सिंगल धाव, या सिंगलच्या मध्ये धावफलक पाहतो आपण 12 वर जाऊन पोहोचते. 2 रन्स ऑन बोर्ड. धीरज यांच्यावरती पहिलं तर आक्रमण केलंय. पॉवरप्ले षटक आहे. पॉवरप्ले षटकामध्ये जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. आपण स्टिक सोडून जाणारा बॉल होता, परंतु मला वाटते पायावरती हा चेंडू लागला होता, बॅटला लागला होता. यस, त्याच कारणास्तव पाहिलं तर डॉट येताना पाहतोय. या षटकामध्ये पाहिलं तर पहिला चेंडू डॉट आलाय. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय. बॉल गॅप मध्ये आहे. शतरक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. या शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. 4 धावा. मिलिंद येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. मिलिंद दिंदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक घेऊन. मिलिंदचा पहिला बॉल सामना करतील आकाश. यावेळेस आकाशाला चांगला चेंडू हाताळला होता. ब्लॉकहोल मध्ये चेंडू हाताळला होता. आउटसाइड ऑप्शनचा मारा केला होता गोलंदाज मिलिंद दिंदा यांनी.
पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर सिंगल धावले. या सिंगलच्या मध्ये धावफलक पाहतो आपण 17 वर जाऊन 17 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस ऑफ साईडला कट केलाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर पासून थोडस दूर पडला. त्याचाच फायदा पाहिला तर चेंडू जातोय सरळ डीप पॉइंट मध्ये जातोय. शतरक्षकचा पाठलाग बघा पाहिला, परंतु चांगलं शतरक्षण पाहतोय आपण. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. 2 धावांशी धावफलक पाहतो आपण 19 वर जाऊन पोहोचतोय. पुढचा बॉल मिलिंद यांचा. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून जागा म्हणून खेळायचा प्रयत्न केला होता. बघा चेंडू निसटला होता. बघूया काय घडते काय बिघडते. बघा ओव्हर थ्रो. पंच आपला कळवतील. पंच यस, 22च्या रूपामध्ये एक सिंगल धाव असेल, कारण चेंडू हा किपरकडून सुटला होता. थोडस खराब थ्रो. सो वाईट साठी बॅटिंग करण्यास संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे वळूया आपण. तिसरे पंच आपल्या डिसिजन कळवतील काय घडते काय बिघडते. फेअर डिलिव्हरी आहे. बघा फेअर डिलिव्हरी आहे, परंतु पाहिलं तर एक सिंगल धाव जी 22च्या रूपामध्ये पळून पूर्ण केले गेले. इकडे जर चांगला थ्रो केला असता नवनाथ यांनी, तर नक्की आकाश सारखा एक मोठा फलंदाज डगावच्या आशाला पोहोचला असता. परंतु बघा तिकडे थोडासा खराब थ्रो केला आणि त्याचा फायदा बॅटिंग करायला संघाला. यावेळेस मिस्टरिंग झालाय. पुन्हा एकदा आकाश यांना अजून एक जीवनदान मिळालंय. बघा बॅक टू बॅक 2 बॉलवरती आकाश यांना जीवनदान मिळालंय. बघा संधी मिळते. जो घातक फलंदाज आहे, ज्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आलेत, त्याच बॅटरला पडायचे तर संधी मिळते, जीवनदान मिळते, आणि त्या संधीचं सोनं नक्कीच यावेळेस करताना पाहतील आपण आकाशाच्या बॅटमधून. पुणे मिलिंद बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन यावेळेस तेज तर्रावर होता. नवनाथ यांचा विचार केला तर यावर्षी थोडंसं डाऊनफॉल चालू आहे नवनाथ यांच्याकडून. सातत्याने मिसफिल्ड आणि खराब गोलंदाजी सुद्धा पाहिले आहे. परंतु आज पाहिलं तर अतुल सुरुंग आज उपस्थित नाहीयेत, तर नक्कीच त्यांच्यावर थोडंसं प्रेशर सुद्धा असेल. शेवटचा बॉल आहे या षटकातील. मिलिंद यांचा विचार केला तर मिलिंद यांनी कमबॅक केलाय या षटकामध्ये. शेवटचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा तेज तर्रावर होता. पूर्णपणे बीट केलाय या षटकामध्ये, बांधून ठेवलाय मिलिंद दिंदा यांनी. षटक संपले दुसरं. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 22 वर जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 16 धावा पटकावल्या होत्या. मग दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 6 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात मिलिंद यांनी. अप्रतिम गोलंदाजी पाहिले मिलिंद यांच्याकडून.
थँक्यू डीजे. तिसऱ्या षटक हाताळणारी गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असतील सुनील, संघाचे कर्णधार बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. यावेळेस पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता, मिस्टामिंग झालाय, चेंडू हवेत आहे, शतरषक चेंडू खाली पोहोचतोय. बघा तिकडे झेल घेतला होता, परंतु स्वतःचा जो तोल आहे त्याला सांभाळता आला नाहीये आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर हा चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांसाठी. झेल तर कंप्लीट केला होता, परंतु बॉडी बॅलन्स नव्हता. संजय आहेत मला वाटते आणि संजयकडून ही चुकी झाली. बघा लाईनीवरती हा झेल घेतला होता. यावेळेस सुनील चांगला चेंडू होता, खोदून काढलाय. ऑन साइडला धीरज आहेत, चांगला पिकअप अँड थ्रो, सिंगल येईल, डबल येईल, 2 धावा. सिंगल आले, एक सिंगल धाव आले. यावेळी मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे. बघा पुन्हा एकदा नवनाथ फेम मध्ये आले होते. जरा नक्कीच लेगबाईचा इशारा येतो पंचांचा. लेगबाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. नवनाथांचा मला वाटतं आज पाठलाग सोडत नाही चेंडू. सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा तेच तर चेंडू होता, बघा ऑन साइडला खेळून काढलाय. चांगला पिकअप आहे, थ्रो बघा थोडस मिसफिल्ड, थ्रो सुद्धा खराब केला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांकडे जाते. ओव्हर स्टेप का पंच? यस, ओव्हर स्टेप साठी रिव्ह्यू घेतलाय, पंचांचा रिव्ह्यू आहे. पाहूया आपण. नो बॉल असेल. बघा जी लाईन आहे त्याच्या थोडसा पाय पुढे होता. धावसंख्या पाहतो आपण 32 वर जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ संपला. फ्रीटचा चेंडू असेल सुनील यांचा. यावेळेस लोअर फुलटे चेंडू ड्राईव्ह केला ऑफ ऑन साइडला. धीरज पुन्हा एकदा फ्रेम मध्ये पाहतो, थोडं फिस्फिल झालाय, त्याचा फायदा पाहतोय, चेंडू सरळ निघून गेलाय. शतषकाला बीट करून 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. या 4 धाव्याने धावफलक पाहता पण 36 वर जाऊन पोहोचते. सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. आकाश, आकाश काय जणू काही फॉर्म मध्येच आहे. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. फायनल एक रिझन मध्ये शतरषक आहे. चेंडूला फोईल करेल तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. चांगला रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटर मध्ये. मग सातत्याने मोठे फटके येतात. त्याचबरोबर सिंगल डबल वरती सुद्धा जास्तीत जास्त भर दिला जातो. स्ट्राईक रोटेट जास्त केली जाते. त्याच कारणास्तव आपण धावसंख्या भरपूर वेगाने पुढे जाते. 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या पाहतो आपण 38 वर जाऊन 38 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. यावेळेस चांगला फटका सजवला तिकडे. संजय पुन्हा एकदा फेम मध्ये पाहिला, त्याच्याकडून थोडीशी चुकी झाली आहे. आज मिसफिल्ड जास्तीत जास्त होताना पाहतोय आपण जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाकडून. षटक सभेत तिसरा 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 39 वर जाऊन पोहोचते.
नवनाथ येतोय शेवटच्या हाताळण्यासाठी. यावेळेस ऑन साईडला चेंडू सरळ जातोय नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावा. माझ्या गावाचे गाव देवी गो तुझा महिमा काय वर्णू गो माझ्या गावाच्या गाव देवी गो तुझा महिमा काय वर्णू गो. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. धावसंख्या झालेली आहे 43. 43 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्लोअर 1 कमी गतीचा हा चेंडू इथे टाकलाय गोलंदाज नवनाथ याने. डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. या षटकातील आता शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 43 धावा. 43 रन्स ऑन दी बोर्ड. आकाश आणि विकास अशी ही जोडी आपण पाहतोय. चांगली पार्टनरशिप झालेली आहे इथे. बघा पुलचा फटका. पुल पॉवरफुल झालेला आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर गुल झालेला आहे 6 धावांकरता. या 6 धावेने धावसंख्या झालेली आहे 49 आणि 50 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. काय जबरदस्त कामगिरी आकाश आणि विकास या 2 खेळाडूंची राहिलेली आहे. 49 धावांची पार्टनरशिप त्यांनी बिल्ड केली आणि 50 धावांचे आपण पाहतोय जे टार्गेट आहे ते ठेवलं गेलंय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघासमोर. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गुलालाच्या गोणी गाई तुझे पालखीला उदलती. गावाचे गावकरी गो सन्मान पालखीचा करीती. पालखीचा करीती गो सन्मान पालखीचा करीती. पंचारती घेऊन ग भक्त पालखीला आली. गावाचे गावकरी गो आई तुझे पालखीला नाचती. पालखीला नाचती गो आई तुझे पालखीला नाचती. वेद पुराण गरजती गो महिमा संत तुझा सांगती. वेद पुराण गरजती गो महिमा संत तुझा सांगती. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी आमच्या गावाची गाव देवी. गाव देवी आईचे गो गाव लोक आयलन गो यात्रेला. सुखी करी सर्वांना. चला शतरस्त्र लावून घ्यायचंय बरपाडा संघाने. जास्त वेळ खर्च करू नका. 2 बॅटर सुद्धा आपल्याला मंद मंद पावलाने विकेटचा ताबा घेताना पाहतोय. संजय आणि मिलिंद हे 2 बॅटर पाहतोय.
50 धावांचं टार्गेट इकडे सेट केले गेलं आहे 4 षटकामध्ये. 50 धावा चेस करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज संजय आणि मिलिंद. दोन्ही भाऊ आपण पाहतोय, ब्रदरहूड भावांची जोडी आपण पाहतोय. संजय आणि मिलिंद. संजय स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिलिंद. आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय विकास कोम यांना. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिलं षटक घेऊन विकास. संजयसाठी पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल मिस टायमिंग झाला, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि पहिला चेंडूवरती बिग विकेट डाऊन. मिस्टर संजय डिंडा बॅक टू द आउट. कॉन. बघा आज अतुल सुरंग थोडेसे बिमार आहेत, त्याच कारणास्तव पाहिलं तर प्रमोट केलं जाते कुमार यांना. नक्कीच अतुल यांची आज कमी खळत असेल जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाला, कारण अतुल एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने चांगली कामगिरी केली आहे जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा संघाकडून. असं पाहिलं गेलं तर मिलिंद आणि अतुल आणि संजय हे स्तंभ आहेत जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे. तो आज एक स्तंभ नाहीये, त्याच्याच कारणास्तव पाहिलं तर थोडंसं अडचणीमध्ये येताना पाहतो. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट मिळाली संजय दिंडा यांची. न्यू बॅटर आपण पाहतोय कुमार येतोय. कुमार दिंडा. यावेळेस बघा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्कोप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर कुमार यांनी. इम्प्रोजिंग स्टोर खेळण्याचा प्रयत्न, पण तो यशस्वी झाला नाहीये. डॉट चेंडू आलाय. बघा 50 धावांचं टार्गेट सेट केले गेले आहे. 50 धावाचं चेस करत असेल तर प्रति षटकामध्ये किमान 16 ते 17 धावा कराव्या लागतील. विकास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते, परंतु पाहिलं तर थोडंसं पावलांमध्ये बिघाड झाला. त्याच कारणास्तव पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा येताना पाहतोय. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन कुमारसाठी. यावेळेस कट केलाय. पॉइंट रिझन मध्ये पाहतोय आपण गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण पाहतोय, चांगलं शतरक्षण पाहतोय आपण. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांनी पाहतो तर संघाचा अकाउंट ओपन होताना पाहतोय 2 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या पाहतो 2 वर जाऊन पोहोचते. महत्वाची विकेट सुद्धा आपण पाहतोय डगआउटच्या आशाला जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूमध्ये धावा सुद्धा आल्या, डॉट चेंडू सुद्धा आल्या आणि विकेट सुद्धा मिळाल्या. पुन्हा एकदा विकास बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता, पुल केलाय. चेंडू जातोय सरळ नॉट ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4 धावा. बघा मोठ्या फटक्याची गरज होती. मोठा फटका आलाय, चौकार आलाय. 4 धावांनी धावफलक पाहतो पण 6 वर जाऊन पोहोचते. 6 रन्स ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. पुढचा बॉल विकास यांचा कुमारसाठी. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाही, परंतु बाईच्या रूपामध्ये नक्कीच एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. एक सिंगल धाव येते. या सिंगलच्या मदतीने धावफलक पाहतोय पण पुढे सरकते जाऊन पोहोचते 7 वरती.
पुढचा बॉल विकास कोम यांचा. यावेळी मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे आणि शून्याचा चष्मा घालून मिलिंद धिंदा सुद्धा आपल्या भावासारख्याच विकेट देऊन तंबूच्या आशा जाताना पाहतोय. बिग विकेट डाऊन. धीरज धिंदा बॅक टू द गाऊट गॉड. दर्शनाला गो भक्त जमलात दर्शनाला. वर्षाच्या वर्षाला गो आई तुझं नवस गो फेडायला. नवस फेडायला ग आई तुला नवस बोलायला. नवस पेरायला गो ऐकला नवस बोलायला. पाना फुलांच्या राशी ग भक्त उदो उदो गरजती. पाना फुलांच्या राशी ग भक्त उदो उदो गरजते. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी. गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी. महेश येतोय नो बॅटर नॉन स्ट्राईक एंडला. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय ज्याच्या बॅट मधून षटकार चौकांची आतिषबाजी चालू होती तोच बॅटर तर गोलंदाजी करताना पाहतोय. आकाश एक अष्टपैलू खेळाडू आकाश पागी तर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पहिल्या डावामध्ये काय फलंदाजी केली होती आकाश यांनी, परंतु तो गोलंदाजी करायचे. कुमार स्ट्राईक वरती असतील. पहिला बॉल आकाश पागे यांचा. सामना करतील कुमार. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. गॅपमध्ये चेंडूला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे बघा तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. तो 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 धावा या 2 धावांनी धावफलक पाहतो पण 9 वर जाऊन बसले. 9 रन्स ऑन बोर्ड. इथून पहिल्या तर 41 धाव्यांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 50चा टार्गेट सेट केल्या गेलाय. 9 धावा स्कोअर बोर्डवर लागल्या. 41 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. जोपर्यंत कुमार आहेत नवनाथ आहेत तोपर्यंत नक्कीच आशा पल्लवीत असतील जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे. यावेळी मिस्टामिंग झालाय. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा विकेट किपर फेम मध्ये ना पाहतोय पण त्याच्याकडून बघा थोडीशी चुकी झाली. चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचले नव्हते. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा झेल सुटला गेलाय आणि जीवनदान मिळालं. इकडे पाहतोय आपण कुमार दिंदा यांना. साधा सोपा झेल होता. जर झेल कन्वर्ट केला असता तर कुमार सारखा एक आक्रमक फलंदाज तंबूच्या आरशाला पोहोचला असता, परंतु पाहिलं तर मोक्याच्या क्षणावरती झेल सुटला होता आणि त्याचा फायदा नक्कीच कुमार घेताना पाहतील. पाहतो आपण बॅटिंगवरती महेश येतोय न्यू बॅटर. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये, परंतु पहा आपण पंच अंपाला कळवतील. 22च्या रूपामध्ये एक सिंगल धाव येताना पाहतोय. एक सिंगल धाव 22च्या रूपामध्ये. धावसंख्या पाहतो आपण 11 वर जाऊन पोहोचते. 11 रन्स ऑन बोर्ड. बघा सिंगल डबलनी काय होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके येतील तर 50 धावसंख्येचा पाठलाग चांगल्या पद्धतीने केला जाईल. परंतु मोठे फटके अजून सुद्धा पाहिलं तर एक चौकार आला, त्याच्यानंतर अजून एक मोठा फटका आला नाहीये. चौथा चेंडू या षटकातील. लोअर फोल्डर चेंडू होता. ऑफसाईडला कट केला. यावेळेस पाहतोय आपण डीप कव्हर मध्ये फिल्डर आहे तर त्यांच्याकडून थोडीशी फॉर्मल झाला. त्याचा फायदा पाहिला. 2 धावा इथे पळून पुढे गेला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघा. तिसरी चोटी धाव इथे घेण्यात यश मिळते. बघा थोडीशी नजर हटली होती किपरकडून. चुकी झाली होती. नजर हटी और दुर्घटना घटी. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. बघा मिसफिल्ड सातत्याने होते. मिसफिल्डचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळताना पाहतोय. मागच्या इनिंग मध्ये सुद्धा पाहिलं तर मिसफिल्ड झाली होती जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाकडून.
आणि या इनिंग मध्ये सुद्धा पाहिलं तर मिसफिल्ड होताना पाहतोय. धावसंख्या 14वर जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू या षटकातील. लोअर फोल्डर चेंडू होता ड्राईव्ह केला ऑन साईडला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. बघा दुसरी धाव. नक्कीच जर बॅटर जर इकडे पडले नसतं नॉन स्ट्राईक एंडला तर नक्की धाव कंप्लीट झाली असती. पाय स्लिप झाला आणि एकच धाव आली आणि रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद. तर सुनील बॅक टू डगआउट. महेश बॅक टू डगआउट. नाही माझी केलं बा माऊली नाही माझी केलं बा माऊली नाही माझी सत्वाची रोशी ये गावानू बैठली आई माझी सत्वाची रोशी ये गावानू बैठली आई माझी सत्वाची रोशी ये गावानू बैठली आई माझी सत्वाची. थँक्यू डीजे. व शेवटचा बॉल आहे. धावसंख्या पाहतो पण 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. अजून सुद्धा 35 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच धावसंख्या 21 पर्यंत जाऊन पोहोचेल. म्हणजे शेवटच्या 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता असेल. जर तरला आता थारा नाही आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे आणि मोठा फटका खेळण्यासाठी तो नवीन बॅटर आपण पाहतोय धीरज येतोय. एक लेफ्टी बॅटर धीरज धिंदा स्ट्राईक वरती पाहतोय. शेवटचा बॉल काश पागे यांचा. यावेळेस फुल टच बॉल होता. चेंडू सरळ जातोय नॉनस्टॉप पॉइंट लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी पंचांनी रेफर केलंय. बीमरसाठी रेफर केले गेले पंचांकडे. नो बॉल असेल. बघा सायरन सुद्धा वाजलाय. म्हणजे उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्रीट. मुक्त फटका खेळण्याची संधी आता धीरज यांच्याकडे आलाय. बघा नो बॉल होता. नो बॉल वरती बाहेरच्या चौकार आला म्हणजे 5 धावा मिळाल्या. आता फ्रीटचा बॉल असेल. फ्रीटच्या बॉलवरती समजा मोठा फटका आला तर कुठे ड्रायव्हिंग सीट वरती यावेळेस जगदंबा स्पोर्ट्स पेंट्रीपाडा जाऊन पोहोचेल. फ्रीटचा बॉल यावेळेस लॉक केला होता. करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला चेंडू लागला गेला. 1 धाव झाले आणि फक्त एकच धाव येते या फ्रीटच्या बॉलवरती. सिंगल धावेने धावफलक पाहतो पण 21 वर जाऊन पोहोचले. बघा 21चा आकडा मी सांगितला होता. तो 21चा आकडा नक्कीच पूर्ण केला गेला या दुसऱ्या षटकामध्ये. आता समीकरण झालंय 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा इकडे पाहिलं तर मॅच ऑन आहे. आई गावदेवी माझी माऊली तुला विनवणी केली आई तुला विनवणी केली उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली थँक्यू विजय. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय आपण राकेश येतोय. राकेश कोम. सरासरी पाहिले तर 14.50च्या सरासरीने जावं लागेल सामना जिंकण्यासाठी. जोपर्यंत धीरज आणि कुमार आहेत खेळपट्टीवर उभे तोपर्यंत नक्कीच आशा पल्लवीत असतील जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे. 2 मोठे फटके प्रति षटकामध्ये येणं गरजेचं आहे. राकेश बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. लोअर फुलटस बॉल होता. फक्त आणि फक्त पुश केलाय. काश होते. एक सुंदर चेंडू अडवला आणि एक सिंगल धाव येताना पाहतोय.
सिंगलने धावफलक पाहतो आपण 22 वर जाऊन पोहोचले. 28 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 11 चेंडू 28 धावा. या षटकामध्ये कमीत कमी 14 ते 15 धावा बनवाव्या लागतील जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाला. इथून 2 मोठे फटके खेळणं गरजेचं असेल या 5 चेंडूमध्ये. कुमार दिंदा पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू आला निर्धाव. यष्टांच्या वरून हा चेंडू निघून गेला होता. त्याच कारणाचं पाहिलं तर डॉट येताना पाहतोय. कुमारांचा विचार केला गेला. मॅन इन गोल्डन आर्म या नावाने संबोधलं जाते. कारण मौकाच्या क्षणावरती मोठे फटके मारून त्यांनी भरपूर सामने आपल्या संघाच्या बाजूने चुकवल्यात. परंतु आज थोडंसं पाहिलं तर डाऊनफॉल चालू आहे. आउट ऑफ फॉर्म आहेत. फॉर्म पासून थोडंसं लांब आहेत कुमार. यावेळेस पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय या बॉलला. ऑन साईडला गॅपमध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे बघा. त्याचा फंबल झालाय. त्याचाच फायदा नक्कीच बॅटिंग करा संघाला मिळतोय. चौकार आलाय या बॉलवरती बघा. 2 क्षेत्ररक्षक आले होते. त्यांना बीट करून त्यांना चकवून सहज चेंडूने बाउंड्री लाईन गाठली आणि 4 धावा इथे पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या स्कोर मोडमध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या 26 वर जाऊन 26 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौकार आलाय परंतु मोठा फटका अजून सुद्धा आला नाहीये. चौकारांशी धावसलग आपण पाहतो 26 वर जाऊन पोहोचले आहे. अजून सुद्धा मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. इथून पाहायला गेलं तर 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. राकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. बघा थोडस पावनामध्ये बिघाड झाला होता. पुन्हा एकदा राकेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना पाहतील. कुमारांचा विचार केला गेला तर चौकार आलाय. कुमारांच्या बॅटमधून मिसफिल्डचा चौकार आलाय. परंतु मोठा फटका इथून येणं गरजेचं असेल 3 बॉलवरती. बघा मला वाटते प्रेशर यावेळेस पाहतोय तर राकेश यांच्यावरती आहे नक्कीच. कारण चौकार आला होता मिसफिल्डचा. त्याच कारणास्तव पाहिलं तर थोडंसं प्रेशराईज केलं गेलंय राकेश कोम यांना. दबाव आहे कारण मॅच अजून सुद्धा ऑन आहे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या बाजूने. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता कुमारांनी परंतु टूल अब्रत झाला चेंडू. पंच जरा बघायचा आहे चेंडू. एक सिंगल धाव येताना पाहतोय. सिंगलने धावफलक पाहतोय पण 27 वर जाऊन पोहोचते. 27 रन्स ऑन बोर्ड. अजून सुद्धा पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. राकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. धीरज स्ट्राईक वरती आहेत. धीरज दिंदा यांचा विचार केला तर मोठे मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो हा बॅटर. यावेळेस हुक केलाय या बॉलला. सरळ पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट. षटकार 6. नद्यांचं पाणी आई तुझ्या अंघोळीला सात रंगाची फुलं आणली तुझ्या चरणाला आई माऊली माझी सावू. बघा मॅच बॉल मला वाटते भरपूर लांब निघून गेलाय. हरवलेला आहे. शेवटचा बॉल आहे या 3ऱ्या षटकातील. बघा मोठ्या फटक्याची गरज होती. मोठा फटका आलाय. धावसंख्या पाहतोय आपण 33 वर जाऊन पोहोचते. म्हणजे इथून जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता असेल 7 बॉलमध्ये. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती किती धावा येता पाहूया आपण. बघा जर डॉट चेंडू आला तर नक्कीच बरफपाडा संघ थोडंसं ड्रायव्हिंग सीटवरती येईल. फ्रंट फूटवरती येईल. परंतु जर चेंडूवर सुद्धा मोठा फटका आला, चौकार आला, षटकार आला किंवा सिंगल किंवा डबल आली तर नक्कीच तुझ्या आशा पल्लवित होतील जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे.
न्यू स्टार वसई संघाचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस ऑन साईडला ऑफ साईडला आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. 2 धावा इथं पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक पाहता पण 35 वर जाऊन पोहोचते. 35 रन्स ऑन बोर्ड. आता समीकरण झाले 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. चला युक्ती इलाईन वडापाडा संघाचे कर्णधार तुम्ही यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. रोहित सहा मध्ये 15ची आवश्यकता आहे. न्यू बॉलर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील मिस्टर मनोज चिपाट. बॉलिंग ट्रॅकवर 6 मध्ये 15ची आवश्यकता. कुमार फॉर्म पासून थोडासा दूर आहे. पहिलाच बॉल उडवलाय. बॉलला सर डिपॉझिट केलाय. 6 धाव्यांसाठी येतोय कुमार यांच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. 6. आई माऊली माझी सावली बांग कोंबड्याने दिली, बांग कोंबड्याने दिली. उघड उघड दरवाजा ना येल काही आरतीची जायली. उघड उघड दरवाजा ना येल काही थँक्यू डीजे. बघा कुमार यांचा झेल सुटला होता दुसऱ्या षटकामध्ये त्या 4थ्या बॉलवरती आणि तो झेल मला वाटते थोडस महागडा आता होताना पाहतोय. 5 मध्ये 9ची आवश्यकता आहे. मनोज यांचे पहिल्या तर आक्रमण केल्या पहिल्या चेंडूवरती कुमारांनी. यावेळेस पुढे सरसावून ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडे थोडंसं फंबल झाला. त्याला बघा सिंगलचं रूपांतरण डबल मध्ये करून घेतलंय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. 2 धावेनेशी धावफलक पाहता पण पुढे सरकलाय जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. 43 रन्स ऑन बोर्ड. 7 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून एक मोठा फटका आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ ड्रायव्हिंग सुटवरती येऊन बसेल. परंतु एखादा डॉट चेंडू एखादी विकेट बरफपाडा संघाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा परत घेऊन येऊ शकेल. बघूया आता मनोज यांच्यावरती पूर्णपणे दारोमदार आहे आपल्या संघाचा. बघूया काय करतायत मनोज. इथून चांगले चेंडू टाकावे लागतील मनोज यांना. थोडंसं प्रेशराईज करावं लागेल कुमारला. मनोज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. लोअर फुलटस बॉल आणि या मॅचला जवळजवळ आपल्या संघाच्या बाजूने झुकवून ठेवलाय कुमार दीनदयाळनी. बघा जो झेल सुटला होता विकेटच्या मागे विकेट किपर कडून त्याचा फायदा यावेळेस कुमार यांनी घेतलाय. आपल्या संघासाठी पूर्णपणे उभे राहिलेत एका साईडने. नक्कीच डाऊनफॉल चालू होता परंतु आता स्वतःला सिद्ध केलाय आणि या मॅचला जवळजवळ फिनिश करून टाकलाय. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोअर आपण पाहिलं तर लेवल झालेला आहे. 3 चेंडूमध्ये 1 धावाची आवश्यकता आहे. कालचा दिवस आपण पाहिला शेवटचा मॅच त्याच्यामध्ये सुद्धा 3 चेंडूमध्ये 1 धावाची आवश्यकता होती. तिथे मॅजिकल गोलंदाजी केली होती रवी ढवले यांनी आणि त्याचं पावलावरती पावल ठेवावं लागेल यावेळेस मनोज चिपाड यांना. 3 मध्ये 1 ची आवश्यकता. इथून डॉट आणि विकेट घ्यावे लागतील. मनोज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय आणि सामना इथे फिनिश केलाय कुमार दिंदा यांनी. मॅच जिंकलाय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाने आणि मॅच मधून पाहिलं तर पिछाडीवरती गेलाय आईगावदेवी स्पोर्ट्स बरफपाडा संघ. चला जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे कर्णधार सुनील यायचं आहे. टॉस साठी यायचं आहे. सुनील तुम्ही यायचं इकडे टॉस साठी.
शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हार कुणाला ग शेवंतीच्या फुला गुंफिल्या मला ना पहिला हार कुणाला ग